मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. जर तुम्ही वटपौर्णिमेनिमित्त घरी पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाची फांदी आणण्याचा विचार करत असाल तर जरा सावधान व्हा. तुमच्या श्रद्धेपेक्षा ही चूक तुमच्या खिशावर आणि स्वातंत्र्यावरही भारी पडू शकते. मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट इशारा दिला आहे की पूर्व परवानगीशिवाय वडाचे झाड किंवा त्याची फांदी तोडणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. असे करणाऱ्यांना 1000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर दोषी आढळल्यास 1 आठवड्यापासून ते 1 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षाही होऊ शकते. दरवर्षी वटपौर्णिमेच्या निमित्ताने पूजेसाठी मोठ्या प्रमाणात वडाच्या फांद्या तोडून बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे शहरातील वडाच्या झाडांचे मोठे नुकसान होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पालिकेच्या उद्यान विभागाने यंदा कडक भूमिका घेतली आहे. पालिकेने सर्व उद्यान अधीक्षक आणि सहाय्यक उद्यान अधीक्षकांना विशेष दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणीही वडाचे झाड किंवा त्याची फांदी बेकायदेशीररित्या तोडताना आढळल्यास त्याच्यावर तात्काळ नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आजकाल नोकरी करणाऱ्या महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक महिला 1 दिवस आधीच वडाची फांदी घरी आणून पूजा करतात. याच कारणामुळे गेल्या काही वर्षात वडाच्या फांद्या तोडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे. मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याऐवजी प्रत्यक्ष वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करा. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागणार नाही. लक्षात ठेवा, श्रद्धेसोबतच निसर्गाचा सन्मान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.